गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आजची आमची राईड आहे पहार येथे डायरेक्ट सालेरवाडी. तर आम्ही आता 8 जण आहोत. तर फक्त मी आलेले आणि एक भाव्यात आलेले, बाकीचे आलेले. तर त्याची तिकडे एक गाडी चालू आहे ती निघायचं होतं 3ला. तर वाजलं आता 4:15 झालेत, अजून कोण निघाला नाही. फक्त कोण येतो ना कोण नाही. माझी बॅग ही एक छोटीशी घेतली अशीच मी, आणि ही एक त्याच्यात कपडे आहेत, आणि याच्यात याच्यात काय हा हेल्मेट गोप्रो वगैरे सर्व रेडी. फक्त येतं तिकडे पवन सनची तयारी झालेली आहे त्यांची, पण ते येतात. कोण येतं? आम्ही सगळे निघलो बाईक घेऊन. वैभव आणि विवेक आता उठलाय म्हणजे आम्ही उठवलाय जरा. तसं काय अजून ते बाकीचं वाट बघतात तिकडं. अच्छा प्रकारे आमची आता राईड चालू झाली, म्हणजे सर्वजण जमा तर झालो. आता इथे संकेतला येतो. आम्हाला काय नारळ तर कुठे भेटला नाही. 1 2 3 4 आणि माझी 5वी गाडी. ठीक आहे, गामना दिसतील का मग? गणपती बाप्पा मोरया. आमचा पहिला स्टॉप सगळ्यांचा पेट्रोल टाकायचा. पवन टाके फुल करतो. 64 GB आहे. 5 तासाचे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. हा एक आमचा दुसरा ब्लॉगर नाही, चॅनल तर माझाच राहील, फक्त तो ही बॅग बघ. आणि हा एक आमचा माग कुठे आला? थम्सअप एक घंटा कितना लिया दिया? बस 5. हां तुला थम्सअप आहे का काय? नुसतं पापड खाता. खूप मेहनत केली आम्ही येण्यासाठी इथे. तू पण एक कपडे चेंज करतो. एक गाडी येते. आम्ही आता रोपवेने जाऊ डायरेक्ट वर. इथे काय चालू आहे? भाव्याने फोन करतो. आम्ही आता रोपवे मध्ये बसलो सर्व. हजार रूम तर काय सकाळी सगळे फ्रेश होऊन आम्ही निघलो आता वर चढायला.
मला इकडे चढायचं आहे. आता तयारी झाली सर्व निघायची. कांदा पायत आम्ही ऑर्डर केलेले आहेत आणि येतात ते थोड्यात ते खाऊन आम्ही मग निघू डायरेक्ट वर आम्हाला ना हे हा आहे ना थोडा इकडे जायचं इकडे असं. आमची आता ट्रेकिंग चालू झाली. वैभव शेठ आगे बढ़ो. आमचा ब्लॉगर एक धीरज पाटील आणि पूर्ण निघलं चालत बोलतात ही व्हिडिओ काढा ती व्हिडिओ काढा. आम्ही निघलो होतो 6 वाजून 25 मिनिटमध्ये. आता 10 मिनिट झाले. बऱ्यापैकी अंतर पार केलंय. आता आम्ही फक्त 5% अंतर पार केला असेल. बस काही 2 घंटे एवढं असतंय. चलो चढून चढून आम्हाला आता अर्धा तास झाला. आम्ही कमीत कमी 20% वर चढलो आणि आता पायऱ्या लागल्यात. आम्हाला पायऱ्यांवर खूप नील आलेली वरपर्यंत तुम्ही बघू शकता. आमच्या मुलांचे हाल झाले ते बघू शकता. आम्ही आता महादरवाजापर्यंत पोहोचलोय. महादरवाजा नाही का? बघा इथे यायला आम्हाला साधारणतः 40 मिनिटं लागली. जय श्रीराम. मध्येच माकड दिसलं त्यांना हाय वगैरे करून आमची पब्लिक निघते.
आता आम्ही हा टप्पा पार केला पूर्ण डायरेक्ट खाली आणि आता इथपर्यंत आलोय. ही एक आम्हाला छोटीशी गुफा लागली इथे एकदम छोटी. आता आम्ही अर्धा वर चढलो, अजून अर्धा वर चढायचं बाकी आहे. पण इथे येऊन वातावरण एवढं भारी झालंय की असं वाटतं इथं वर जावंच नाही. अजून ते तिघे जण मागे आहेत त्याच्यामुळे आम्ही थोडं थांबतो इथे 2 मिनिट. तुम्ही पण थांबा. थांबू नका तुम्ही थांबू नका. आता आम्ही आलोय पहिल्या पाण्याच्या टाकीजवळ. पाण्याच्या टाकीत बोलतो साठा बोलू शकतो ना याला. घोड्यांसाठी बनवलेला आहे तो, घोड्यांना पाणी प्यायला असं आम्हाला वाटतो. शिवकालीन पाण्याची टाकी. ठीक आहे. हे काय कडक दिसतो बघ ना. काय दुसरा का बरोबर बोलू शकत नाही ना आपण. हवन कुंड बनवलाय बघा. इथे 4 आहे ते साईडला. एक इथे एक खांब लावत असतील ते हवनसाठी. 4 आहेत ते. माझी आधी ते अशी अजिबात इच्छा नव्हती. कौशलने सांगितलं की खूप चांगला एक्सपिरियन्स असतो म्हणून आलो. खरंच जर नसतं आलं खूप काही मिस केलं असतं. पहिल्यांदाच ही गोष्ट अनुभवतो. सह्याद्रीमध्ये येणं म्हणजे आईच्या कुशीमध्ये येणं कसं आनंद भेटतो. हो हे गेले तर त्याला बघायला. किल्ल्यावरती तला कसा असला पाहिजे त्याचा उत्तम उदाहरण. नाही डोंगर नाही ना भीमाशंकर. आता हा बघा तला. पाणी एकदम शुद्ध दिसतो. शुद्ध तर नाही बोलू शकत आपण, कारण पाणी एक जागी साठलेलं असतं त्याच्यामुळे तो त्याच्यात जंतू जमा होतात. नाहीतर त्याची तशी काळजी घ्यायला लागते. आता इथे आम्ही आलोय 3ऱ्या गुहेकडे. ही गुहा खूप मोठी आहे. इथे आता पाणी पण उन्हाच्या वेळेस इथे लोक कॅम्पिंग करतात. आता इथे आले होते काही लोक इथे कॅम्पिंग केली होती. हे बघा आम्हाला रस्ता सांगत होते, आम्ही त्यांच्या पुढे आलो. एकदम शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलो आणि हा बघा इथे मंदिर. 2 मिनिटं पण आता आम्ही पोहोचू. तर आलो आम्ही व्हिडिओ घ्यायलाच विसरलो. बाकीचे फोटो वगैरे काय करण्यातच त्याच्यामुळं नाश्ता करतात. आणि हा सर्व कचरा होईल तो आम्ही खाली नेऊ. हा बघा मंदिर आता पूर्ण धुका झालंय. मगाशी थोड्या वेळा अगोदर एकदम पूर्ण क्लिअर दिसत होता आणि ढगसुद्धा दिसत होते. जाम मस्त वातावरण होता. काही अजूनही आलेले तिथे. अजून आम्हाला येऊन इथे 10 मिनिट झाले असतील, 15 मिनिट झाले. पण अजून ते आमचे तिघे ते अजून आले नाही. इथे त्यांची वाट बघतो. ते आले का आम्ही अजून 15-20 मिनिट थांबू आणि मग उतरू.
आम्ही आता कमीत कमी तिथे 40 मिनिट तिथे थांबलो आणि आता निघतो. बाकीचे सुद्धा येतं. आम्हाला वर चढायला 2 तास लागले आणि आता आम्ही खाली जाण्यासाठी 2च तास पकडतो, कारण खाली जाण्याला थोडासा पाय सरकतील त्याच्यामुळे आम्ही स्लो जाऊ. केस बाहेर गेलात हो ना. एक्स्ट्रा चांगले झाले बिना जेलचे. आज काय बिवाना पाणी लागतो. असते चढणारी पण पोर आहे. त्यांना चढू दे, त्यांना चढू दे. चालू आहे. असते जरा आम्ही आता चढून उतरलो. उतरायला आम्हाला 1.25 तास लागले. तर उतरलोय खाली, जातोय तिकडे समाधी, तिथे जातोय. मग लगे जेवण करायला आधी इथून निघू, मग जेवण करू. हा बघा तो, हा इथे किल्ला आणि इकडे तिकडे परशुराम मंदिर. तर ब्लर झाला. आमचा आता टाइम झाला 12 वाजायला 10 मिनिट. निघतो आम्ही आता इथून. आम्ही पुढे जाऊन जेवणासाठी थांबतो. आता आमचं जेवण पूर्ण झालं आहे आणि आम्ही आता निघतो डायरेक्ट शहापूरच्या पुढे. आम्ही डायरेक्ट थांबू, म्हणजे मध्ये मध्ये थांबू थोडासा डोंगल्यावर. आणि आता डायरेक्ट आमचं मेन स्टॉप शहापूरच्या पुढे. 8-8:30 वाजतील, तिथे आम्ही जेवण करू.